नमस्कार, माझं नाव इरफान शफीक पठाण. मी राहणार पुण्यातलाच आहे. मी 2011पासून मेक माय ड्रीम फाउंडेशनबरोबर जॉईंड आहे आणि मी मेक माय ड्रीम फाउंडेशनमध्ये राहून फाईन आर्ट हे डिप्लोमा कंप्लीट केला. त्याच्यानंतर मी ॲज अ ग्राफिक डिझायनर म्हणून वेगवेगळ्या कंपन्यात कामं केली, फ्रीलान्सिंग केलं आणि आज मी एक स्वतंत्र आयुष्य जगत आहे. हे सगळं मेक माय ड्रीमच्या मदतीमुळं मी शक्य करू शकलो. तर मेक माय ड्रीमचं खूप खूप आभारी आहे. नंतर माझं जे ड्रीम होतं ते मेक माय ड्रीममध्ये आल्यानंतर पूर्ण झालं. तर मला हे असं वाटतं की मेक माय ड्रीम हे फक्त मेक माय ड्रीम फाउंडेशन नसो, जे जे ह्या संस्थेशी संलग्न आहेत त्यांच्या प्रत्येकाचं त्याच्यामध्ये स्वप्न आहे. त्यांनी आपण जर प्रत्येकाने विचार केला तर प्रत्येकाला आपलं स्वप्न ह्याच्यामध्ये दिसून येतं. फक्त आपण हँडिकॅप आहोत आणि हा आपला सगळा आजूबाजूचा जो माहोल आहे की आपण फक्त एवढंच करू शकतो किंवा मला ही अडचण येते ती अडचण येते, हे काही नाही आहे. आपण जर ठरवलं तर बुद्धीच्या जोरावरती आपण काहीही करू शकतो. मी एक पुस्तक वाचलं होतं स्टीफन हॉकिंगचं. ते ते एवढे मोठे शास्त्रज्ञ आहेत होते. त्यांनी ते नॉर्मल होते सगळे, असे ते काय हे नव्हते, नॉर्मल होते. ते शिक्षण त्यांचं चालू झालं, जसं त्यांचं वय वाढत गेलं तसं त्यांची डिसेबिलिटी कमी 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 होत गेली आणि एक अशी स्टेज आली की त्यांच्या बॉडीचं पूर्ण म्हणजे मुवमेंटच थांबले. फक्त त्यांचा मेंदू वैचारिक शक्ती चालू होती. त्या जोरावरती त्यांनी ब्रह्मांडाचा आपल्या याच्यावरती शास्त्रज्ञ करून शोध लावलेत वेगवेगळे. तर मला त्याच्यातून अजून एक चांगली प्रेरणा मिळाली की आपली जर बुद्धी चांगली आहे तर आपण काहीही करू शकतो, कसलेच आपल्याला अडचण नाही येऊ शकत.